पालघरचे डॉक्टर श्रीकांत बुद्धे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे। जमिनीच्या वादासोबतच एका मागे एक त्यांचे अनेक गुन्हे आता समोर येत आहे। 2003 सालीचा अजून त्यांचा एक गुन्हा, त्यांची एक तक्रार आता पुन्हा एकदा समोर आली आहे। एका नवजात अभर्काला निर्दयीपणे फेकल्या प्रकरणी पालघर येथील वैशाली नर्सिंग होमचे डॉक्टर श्रीकांत बुद्धे यांच्यावर नामदेव गायकवाड यांनी 2003 साली तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला होता। नवजात अभर्काला निर्दयीपणे फेकल्या प्रकरणी डॉक्टर श्रीकांत बुद्धे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयात अद्यापही खटला सुरू आहे। मात्र याबाबत अद्यापही कोणताही निकाल लागलेला नाहीये। त्या 2003 साली घडलेल्या प्रकाराबद्दल, त्या घटनेबद्दल नामदेव गायकवाड यांनी माहिती दिली आहे। केस दाखल ते बद्दल पडली समाजामध्ये काही घेऊ नका। वैशाली नर्सिंग होम ना, हां अब्रक ना, अब्रक काढलं ना त्यांनी। स्टार्ट 2 लोक साथ मिले। हाँ आता आम्ही पालघरमध्ये आलेलो आहोत आणि पालघरमध्ये वैशाली नर्सिंग होम आहे आणि या वैशाली नर्सिंग होमचे डॉक्टर बुद्धे यांच्यावर नामदेव गायकवाड साहेब, समतेज सेना प्रमुख यांनी गुन्हा दाखल केला आहे। 1/6/2003 रोजी सकाळी 7 वाजता मी दाढी करत होतो। आमचे कार्यकर्ता गजानन चव्हाण यांनी सांगितलं इथं अरबकमध्ये बाळ पडलेला आहे। मी अर्ध दाढी सोडून तसंच गेलो। बाळ ते पडले होतं, कुत्रा खात होता। अरबकचं उजवा हात कुत्रा खाल्लेला होता। मग ते मी पालघर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर बाजीराव भोसले साहेबांना फोन केला। मग साहेब आले, बघितले आणि माळीच म्हणून हवालदार पण आले, पंचनामे केले, ते अरबकला घेऊन गेले। त्याच्यानंतर एक मिनिट कोणते हां शेअर नंबर 86/2003 IPC 318-33 प्रमाणे गुन्हा दाखल केला पालघर पोलीस स्टेशनला। त्याच्यानंतर डॉक्टर श्रीकांत बुद्धे यांना 26/6/2008 रोजी पालघर न्यायालयामध्ये 2 वर्ष शिक्षा आणि 10,000 रुपये दंड झाला। त्यानंतर त्यांनी अपील केला, सेशन कोर्टातून सुटला आणि मी ते सेशन कोर्टाच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील केलेलं आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील पेंडिंग आहे। हे सर्व मी सांगणारा समता सेना प्रमुख नामदेव गायकवाड पालघरवरून आपल्याला माहिती देत आहे।